पहिल्या ओव्हरसाठी त्याने सन्मान देताना क्रमांक लावला सचिन साहू. पहिला ओव्हर सचिन साहू समोर रवी म्हात्रे याकडे सुरुवात केली, बुंद्यात मारलं. गुड स्टॉप ऑन द फॉलो. पहिला बॉल डॉट. संपूर्ण मात्र चित्त थरारक मॅच, उत्कंठावर्धक मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. चुरशीच्या मॅच झाल्या. फक्त 2 मॅच वन साइड. रोनित पाटील एक सिक्सरसाठी 200, अक्षय एक फोरसाठी 100, वैभव 100 रुपये एक फोर. आणि विकेटसाठी अजित 200, पंकज 400, रोनित 400, वैभव 200, पियुष 200. हे मान्य संघ मालक हे पारितोषिक दिले जातील. मनोज पाटील मनेश पाटील जे ओनर आहेत खूप बेहद खुश. स्वभाव काय 32 धावा डिफेंड केला. 2 धावाने तर निसट्टा विजय मात्र संपादन केलं आपल्या टीमने. त्यासाठी मात्र त्यांना पारितोषिक रूपामध्ये कॅश देण्यात येईल, जे नुकतंच आम्ही अनाऊन्स केलं. ते प्रत्येक कॅश धनी जी राशी आहे ते देण्यात येईल. पहिल्या ओव्हर किती पदावर ते घेऊन आले. तर पहिला टॉस जिंकल्यानंतर श्री गणेश फायटर्स कडून सचिन सावंत ऑन द बॉलिंग मार्क. डॉट डॉट नंतर एक मंडी सिंगलने झाली सुरुवात टीमची. पहिल्यांदा बॅटिंग करताना विराज वॉरियर्स. फटका चांगला अलॉंग द कार्पेट थेट गेला सिली मिडाऊनच्या ठिकाणी इनसाइड द सर्कल. धाव मात्र मिळत नाही. गुड स्टॉप. चांगली गोलंदाजी. 4 मध्ये फक्त सिंगल दिले सचिन सावने. वातावरण कम्प्लिटली चेंज. त्यामुळे मोठे मोठे स्कोर देण्यासाठी मात्र घाम काढायला लागेल मैदानामध्ये बॅटिंग करताना बॅटरला. फुल टॉस. येस ट्रायवेल करूचा डाऊन द बॉल. स्वतः कॅप्टन बेस्ट फिल्डिंग म्हणून त्याची गणना केली जाते. नवी मुंबईमध्ये तो कॅप्टन ज्याच्या काळे आणि झेल देताना संपवला खेळ. रवी मात्र बॅक. पहिला विकेट. तर रिव्ह्यू घेतला गेला तर थांबावं लागेल रवी. ही मागणी घेतली. एक रिव्ह्यू दिला गेल्यानंतर बॅटरने आय थिंक घेतलाय हा रिव्ह्यू. पाहिला जाईल रवी. थोडं मैदानाच्या बाहेर जाऊ नको मित्र. जर पिचिंग झालं कमरेच्या वर तिथं नो बॉल पाहिलं जातं. पिंट्या कुंभार, रोशन कुंभार, मॅन फ्रॉम जुगाव. नो बॉल का फेअर डिलिव्हरी पाहिलं जातं. डिसिजन पेंडिंग. येस रवी हार्ड लग्या. फेअर डिलिव्हरी. अधिकृत बॉल आहे. पिचिंग बरोबर कमरेच्या खाली ते पाहिलं. इन स्क्रीन मध्ये थर्ड अंपायर रोशन कुंभारनं आणि बॅट्समॅनला परतावं लागतं. सफलता फक्त सिंगल दिले. काय नाजूक अवस्था. बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र न घेता बॉलिंग स्वीकारली श्री गणेश फायटर्सने. कमाल केले सचिन साहू. गुड बॉलिंग. किफायती वर 1 वर 1 अशी दयनीय अवस्थेमध्ये विराज वॉरियर्स. पहिली मॅच खूप अंतराने जिंकले डी आर पाटील स्ट्रायकर्स. थँक्यू सो मच प्रमोद पाटील. जेव्हा जेव्हा असे महान खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये येतात तेव्हा बोलायलाही मात्र आम्हाला खूप मात्र सन्मान मिळतो. ते प्रमोद पाटील मात्र आता रजा घेतात. कामानिमित्त जावं लागतं. पण विनेश सेठ पाटीलवरती असलेलं प्रेम त्यांचे पावलं अतिथी कक्षामध्ये. औचित्य सी एफ पाटील फाउंडेशन प्रेझिडेंट तुर्बे बिग बॅस. चला 10:30 नंतर आम्ही फक्त स्कोर जाऊ. आजोबाचा जो परिसर आहे त्यासाठी विनेश सेठ पाटील यांनी सांगितलंय का फक्त स्कोर सांगा. याच्यानंतर फक्त स्कोर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू याची दक्षता घ्या. नॉट कॉमेंट्री धावतं समोरचं आम्ही सांगणार नाही. थँक्यू सो मच. हे सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे नाव कित्येक कामं वडिलांबरोबर आमच्या विनेश सेठ पाटीलने केलेत. अगदी मोठमोठ्या कंपन्यामध्ये चंद्रकांत सेठ पाटील साहेबाने अगदी लुब्रो सारख्या कंपन्यामध्ये कित्येकांना नोकऱ्या दिल्यात. आणि मुलगाही तेवढाच या समस्येमध्ये उतरताना व्यासपीठ तर क्रिकेटसाठी खुले देतो पण गरजू नाही. मात्र जेव्हा जेव्हा गरज असेल त्याच्या गरजेला धावत जाणारा विनेश सेठ त्याने सांगितले फक्त स्कोर आम्ही सांगू. त्यासाठी आवाज कमी झाले. नॉट अ सॉन्ग. संगीत वाजणार नाही. आमचे आवाज कमी धीमे नाही. आम्ही स्कोर फक्त सांगू. आता धावा लागते. धावफलकार फक्त 3. राहुल
आणखीन एक सिंगल स्कोर सिंगलने 4 वर. खूप बिकट अवस्था, खराब स्थिती. विराट वॉरियर्स ज्यांनी जवळजवळ पहिली मॅच डी आर पाटीलला बीट करताना 37 धावसंख्येने नमवलं होतं, पण या मॅच मध्ये खराब सुरुवात. वसंत पाटील काकांकडून रवी पाटील षटकार 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. वसंत पाटील जे ज्येष्ठ खेळाडू, रवी पाटील साठी पारितोषिक आलंय. जे षटकार खेळलं तर रोख रुपये 500 रुपये कॅश. चांगलं समालोचक आणि उत्कृष्ट त्याच्या जे एक क्रिकेटपटू रामतोणूमध्ये खूप क्रिकेट वसंत दादाने खेळणे त्यांच्या मार्फत मात्र दिले जातील. जर षटकाराची आतिषबाजी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये कॅश रवी पाटीलसाठी. उत्तम जेवण तर बनवतात, परंतु अंपायरिंग असो, समालोचक असो आणि एन उमदीमध्ये तारुणामध्ये रामतोणू क्रिकेटसाठी सुपर डुपर बॅटिंग राहिले वसंत दादा पाटील यांचे. त्यांच्याकडून दिलं जाईल रवी पाटील प्रत्येक षटकारे 500 रुपयाचा कॅश. उचलून मारलाय, एलिमिनेशन प्रॉपर आहे का, डेफिनेट डाऊन द स्टेट, पकडला जाईल. वातावरण कंप्लीटली चेंज. पण षटकार होता होता घाम फुटेल बॅटर असं वाटलं. खूप लांब लोक स्टेट डाऊन द ग्राउंड, पण पकडला जैन संपलाय. रवी पाटीलचा खेळ तो बाद. दुसरं विकेटचं पतन. रवी मात्रेनंतर रवी पाटील असे 2 खंदे फलंदाज, फक्त धावसंख्या आहे 4. खराब स्थिती. दुसरं प्रगतीपथावर विराज वॉरियर्स आता अडचणीत. 4 वर 2. राहुल कांबळे टीम कॅप्टन सफलता. रवी पाटील चौथ्या बॉलवरती ही विकेट त्यांनी घेतली. पॉवर प्ले सेकंड मधला आता शेवटचा बॉल. धावा फक्त स्कोर होते फक्त आणि फक्त 4. 4 वर 2 अशी दयनीय खराब स्थिती. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या 4 क्रमांकावर नितीन घरात उर्फ बंटी. दोन गडी बाद 4. 8वी मॅच. श्री गणेश फायटर्सने टॉस जिंकला, पहिल्यांदा फिल्डिंग खेळणं सुरू निर्णय घेतला आणि पहा 2 ओव्हर चालू असताना 2 खंदे फलंदाज रवी मात्रे आणि रवी पाटील या तंबूच्या आसरा फक्त धावा 4 वर. सुपर स्ट्रोक यार, स्लॉक स्लीप. चांगला फटका मध्यामध्ये 3 फिल्डर. त्रिवेणी जैसा नद्यांचा संगम होता, 3 फिल्डर आले पण त्याचा पुरेपूर फायदा घेतला. एक धाव महत्वाचे. 1 into कन्वर्ट 2. 2 धावसंख्येमध्ये मात्र रूपांतर केले. धावसंख्येमध्ये पुढे नेली 6 वर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे विराट वॉरियर्स फक्त आणि फक्त 6. 2 गडी बाद 6. याच्यानंतर पर्णिका 11 बरोबर VH11 ज्याने 2 मॅच जिंकल्या. पर्णिका 11चा विचार केला. भूषणची टीम 1 मॅच जिंकले, 1 हारले. खूप इम्पॉर्टंट आहे 3री मॅच पर्णिका 11 साठी. ती नवी मॅच आपल्या भेटीला. याच्यानंतर आम्ही एक इनिंग संपेल. 2 टीम कॅप्टनला बोलू सन्मान टॉससाठी. VH11 काय नेतृत्व केलं. ग्रेट कॅप्टन्सी बाय रोनित पाटील. आणखीन एक सफलता. खूप नाजूक अवस्था. आणखी एक विकेट. धावसंख्या स्कोर मध्ये मंदार आम्हाला सांगतो फक्त 6. 3 गडी बसा. प्रत्येक षटकारासाठी राजा पाटील. बॅटरसाठी प्रत्येक राजा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश राजा पाटील यांच्याकडून देण्यात येतील. खास करून विराट वॉरियर्सच्या बॅटरला जर षटकार मारले तर राजा पाटील यांकडून
500 रुपयाचे पारितोषिक. पण अडचणी त्या टीम मंदार फक्त 6 धाबा. 3 वरच्या क्रमांकाचे बॅटर माता तंबूच्या आसऱ्याला रवी म्हात्रे, रवी पाटील आणि नुकतंच स्वप्नील पाटीलचा खेळ माता तमाम. सिबाला पहिल्याच बॉलमध्ये ही किमती विकेट. बंटी मात्र मैदानाच्या आत 5व्या क्रमांकावर विराज वॉरियर्ससाठी आणि राजा पाटीलने मध्ये घोषित केलं जो जो बॅटर षटकार मारेल त्या बॅटरसाठी दिले जातील 500 रुपयाचा कॅश राजा पाटील यांच्याकडून. 3 गडी बाद फक्त 6. दयनीय अवस्था. फटकारलाय हवेमध्ये बॉल, डाऊन द बॉल. कॅप्टन मजबूत सेफ हँड आहे, सोडणार नाहीये कारण कारकिर्दीला सुरुवातच त्याने ॲज फिल्डर म्हणून केलं. आता नेतृत्व करतोय तो टीम कॅप्टन. कुठे खेळ मध्ये मेहनतीला सर्व श्रेय जाईल राहुल कांबलेच्या. आणखीन एक झेल पकडला, खेळ झालाय समाप्त. जसा आला तसा बंटी मात्र तंबूच्या आसऱ्याला निघाला. 4था गडी बाद होते. धावसंख्या फक्त 6. 4 गडी बाद 6. बॉलर ऑन द हॅट्रिक नाव. ही संधी आहे खास करून सिबाला हॅट्रिकची. पहिल्या बॉलमध्ये विकेट, दुसऱ्या बॉलमध्ये विकेट, तिसरा बॉल. भावीन अंकुश पाटील वडिलांने झेल पकडला. त्या झेलाबद्दल 2 चिरंजीव तन्मय चिन्मय चिनूकडून 1000 आणि भावेंकडून 500, मिथुनकडे 1000, त्याचबरोबर 1000 प्रल्हाद म्हात्रे जे तारावेचे म्हणजे 3500 त्या कॅशसाठी तब्बल पारितोषिक देण्यात आलं अंकुजी पाटील यांना. चिनूकडून 1000, भावेंकडून 500. तर भावेन मात्र बॅटिंगला सध्या स्थिती खूप खराब आहे. 4 गडी बाद 6. स्लॉक्सुप एलपीटी विकेट इथे दिल्यात येणार नाही. नो एलपीटी विकेट इन दिस तुर्बे बिग बॅस. दर्जेदार क्रिकेट त्याचा संपूर्ण श्रेय जाईल या तुर्बे बिग बॅचे सर्वे सर्वा विनय पाटील. दुधा रोशनी जबरदस्त 20 वर्षानंतर कम्प्लिटली या गॅप नंतर अंतराने हा योग मात्र जुळून आलाय. त्याचा संपूर्ण दांडी गोल. 22 शून्यावर कमाल केली आहे. एकही धाव दिली नाही व 4 बॉलमध्ये. आता जर डॉट काढला ना पहिला बॉलर तुर्बे बिग बॅट्समॅन ठरेल का मेडन 3 विकेट. पहिला विकेट, दुसरा विकेट, डॉट विकेट, 5वा बॉल. कमाल करेल काय. संधी आहे सिबाला. शेवटचा बॉल आहे. मुलिंग मार्कवर सिवा. 4च्या 4 डॉट. त्याच्यापैकी 4 3 विकेट. एकी धाव दिली नाही ओव्हरमध्ये. काय ओव्हर टाकले श्रीगणेश फायटरसाठी. गुड बॉलिंग बाय शिवा. तिसरं ओव्हर सर्वात लो स्कोर होते काय. याच्या अगोदर 31-32 धावा डिपेंड केला. त्याचा संपूर्ण कॅप्टनला श्रेय होतो रोनित अशोक पाटील. व्हॉट अ कॅप्टन्सी. गुड हँडलिंग द बॉलर बाय कॅप्टन रोनित. कम्प्लिटली क्रेडिट गोज टू द टीम कॅप्टन रोनित. शेवटचा बॉल डॉट आला. येस कम्प्लिटली. टाळ्या वाजवून स्वागत करा, अभिनंदन करा मित्रांनो. पहिला बॉलर ठरतो या बिग बॅस तुर्बे बिग बॅस मध्ये. 1000 रुपयाचं कॅश प्राइज कमिटी तर्फे देण्यात येईल. पहिला बॉल 3 विकेट मेडन. सुपर बॉलिंग. कॉंग्रॅच्युलेशन श्रीबा श्री गणेश फायटर्स कडून. आणि विनीत सेठ पाटीलने सांगितलं आमच्या टीम जी कमिटी आहे त्याच्याकडून 1000 रुपयाचं कॅश. वेल डन. अशा 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फक्त स्कोर होत आहे 6. कम्प्लिटली चोक तुझं टीम श्री विराज वॉरियर्स. क्रिकेट कोणत्या पद्धतीने जातो पा. पहिली मॅच डी आर पाटील सायकलला तब्बल 37 धावसंख्येने बीट केलं होतं. पण या मॅचमध्ये पहिल्यांदा डाव खेळताना बॅटिंग करताना एकदम करुण अवस्था. 5 अर्धा संघ तंबूत. 5वर 6. 5 गडी बाद 6. खामोश शांत क्रिकेट. 8वी मॅच. जशी इनिंग संपेल आम्ही आवाज देतो 9व्या मॅचसाठी. पन्निका 11 VH 11
पण काय 11 एक मॅच वेच तगड्या स्थितीमध्ये 2-2 सामने जिंकले. व्हॉट अ ग्रेट बा, सुपर दुपा. याची प्रतीक्षा करत होते प्रत्येक जण का षटकार कधी येते. आणि षटकारासाठी राजा पाटोळकर दिले जातील बॅटरला रोख कॅश 500. नितीन घेरतच्या बॅटमधून बुलंदी पावर षटकार 4 क्रमांकावर आला. बॅट्समन खेचतोय आणि धावसंख्येला आकार देताना षटकार जाऊन ठेवतोय 12 वर. 6 नंतर 12. चांगला फटका बॅटमधून नितीन घेरतच्या. 2 या 11 पैकी 8 बनवल्यात नितीन घेरतने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग डे. हा फटका ऑन ड्राईव्ह केला दूरवर क्षेत्ररक्षण फक्त सिंगल मिळते स्कोर वरती. मात्र 13 वन हा सिंगल नेऊन ठेवते टीम विराज वॉरियर्सला. मोठ्या फटक्याने थोडं जादू चालली आणि धावसंख्या मात्र जी 6 मध्ये अटकली होती तिला सटकावताना 13 वर मात्र पोहोचतोय. चांगला फटका गॅप आहे. गॅपला भरून काढे का डेफिनेटली. वॉट अ लवली फिल्डिंग येतं. बट 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 चकून मात्र चेंडू होतो फराचारान चौकार. आता आकाराला तर मॅचला मजा येईल. आता कदाचित कारण चौथा मार चालू असताना धावसंख्येला चांगला आकार 17 वर. 31-32 डिफेंड होऊ शकतं. तर यामध्ये अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मंदार उमेश कांबळे थोडा निराश. षटकार 1-4-3 चेंडू टाकले. जे कमावलं होतं तिसऱ्या ओव्हरमध्ये सीमाने ते गमावले या ओव्हरमध्ये उमेश कांबळे. पहिल्या मॅचचा हिरो तडाखा. डाऊन द बॉल. टीम कॅप्टन इज ब्रदर टेकन द कॅच. 6व्या विकेटचं पतन. 6वी विकेट मैदानाचे वार मनोज. 6व्या गडीच्या रूपामध्ये देवा धावसंख्या फक्त आणि फक्त आहे स्कोर मध्ये 17 for 6. वर 6. दिनी अवस्था मात्र इथे केली जाते. क्रिक लाईव्हच्या घर बसल्या मात्र या बिग बॅश रुपये बिग बॅश आपण आनंद घेऊ शकता. CR पाटील फाउंडेशन प्रेझेंटेड रुपये बिग बॅश 2026 ऑन द अप. हो मागा ड्रॉप द व्हेरी हार्ड ऑन द इनसाइड द सर्कल डीप बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी झेल मात्र खूप अवघड होता. सिंगल घेतली. ओव्हरची झाली 34. 4 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करता आव्हान दिल्यानंतर विराट वॉरियर्स 6 गडी गमावल्यानंतर स्कोर आहे धावफळकावर 18. अजून 5 बॉल म्हणजे शेवटचा ओव्हर शेष. 2-3 तगडे फटके आले तर जी करामत केली होती 32 धावा डिपेंड करताना वेच ती संधी मात्र प्राप्त होईल विराट वॉरियर. काहीतरी बॉलरला करण्यासाठी असेल कारण 2 तगडे बॉलर आहेत. रवी मात्रे रवी पाटील. स्वप्नील चांगला गोलंदाज आहे. बंटी चांगली गोलंदाजी टाकतो. त्यामुळे जेमतेम 35 मध्ये पोहोचवलं तर मॅच मध्ये काहीतरी बनेल किंवा 32 बनवा. 17-18 झाल्यात. 5 चेंडूचा बॉल खेळ आहे तो मात्र म्हणजे पहिला शेवटचा ओव्हर आता शिल्लक ते टाकण्यासाठी. कोंडीबा नाईस नेम कोंडीबा. चांगलं नाव आहे. शेवटचा ओव्हर फेकण्यासाठी बॉलिंग मार्कवर श्री गणेश फायटर्स करून समोर घातक बॅटर ज्यांनी कमाल केले. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न परंतु हवेमध्ये बॉल झेल टिपता आल्या पण 2 धाबा काढल्यात या स्ट्रोक वरती. 20 बनल्यात. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. पहिल्याच बॉलमध्ये कोंडमाने खर्च केले 2 धावा. इतर 4 बॉलमध्ये काय धावा काढल्या जातील कारण स्कोर मात्र पोहोचतोय आता 20 वर. 20 एक्झॅक्टली. लॉस ऑफ द 6 विकेट. 6 गडी 20. टप्पा पडल्यानंतर उसली घेतली त्याच्यात बॅटची कडा. आणखी बॅटर मैदानाच्या बाहेर. 7वा गडी मैदानाच्या बाहेर जाताना शेवटचा ओव्हर सफलता कोंडीबाच्या हाती. 2 धावा नंतर विकेट. इथून 3 बॉलचा खेळ शेष. 7 गडी बाद 20 धावा. 31 पाहिल्या होत्या. वेच 11 त्याच्या खाली मात्र विराट वॉरियर्स जाईल का कारण 7 गडी बाद शेवटचा ओव्हर टाकलं जात असताना स्थिती आहे 20 वर. 7 गडी बाद 20. अजून 3 बॉलचा खेळ मात्र या ओव्हरमध्ये शेवटचा इनिंग समोर त्यामध्ये आवाज आम्ही दिले जाईल 9व्या मॅच साठी. पर्णिका 11 भूषण आणि रोनित आत्या भाऊ आणि मामा भाऊ. चला स्कूटी आहे ना बरोबर लॉंगाच्या ठिकाणी जी कमानी आहे
मैदानाचा जो प्रवेशद्वार आहे प्लीज थँक्यू सो मच. कारण फिल्डिंग करताना कदाचित झेल घेताना अडवताना आढळण्याची शक्यता आहे स्कूटीवरती फिल्डर लॉंग ऑनचा. थँक्यू सो मच प्रेक्षक. मारण्याचा जरूर प्रयत्न परंतु मिस टायमिंग शो ऑफ ड्राईव्ह सिंगल घेतली. दोनची माग केली होती थांबवलं. 21 धावा जाऊन पोहोचते स्कोर. शेवटचा वोट टाकत असताना विराज वॉरियर्स 7 गडी बाद फक्त 21. चला भूषण आलेत. पर्णिका 11चा कॅप्टन रोनित वेच. फटका चांगला हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण आला आणि पकडला. अतिशय छान झेल समाप्त केला 8व्या बॅटरचा खेळ इथे. नितीन घरत चांगला खेळ मात्र करत होता. 2-6-1-9 वर परतला. 21 मध्ये 9 धावांचे योगदान. सर्वात उच्चांक 32 स्कोर. नमित पाटील कडून जो बॅट्समन आलेला आहे त्यासाठी 500 रुपये. राज पाटील साठी नमित अशोक पाटील यांच्याकडे दिल्या जातील 500 रुपयाचा कॅश. धावसंख्या खूप कमी आहे 21. 8 गडी बाद 21 धावा. विजय यांच्याकडून राजला किती 3000 म्हणजे नमित कडून 500 आणि वासुदेव चला वासुदेव पाटील यांना विनंती करतो. विश्वनाथ पाटील वासुदेव विश्वनाथ पाटील यांना विनंती केली जाते. आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय सन्मान्य विश्वनाथजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे करता धरता शिल्पकार विनीत सेठ पाटील यांच्याकडून अतिथी कक्षामध्ये सहर्ष असे स्वागत आहे. स्वागतम सांग. खूप लो स्कोर. पहिल्या इनिंगमध्ये खेळताना धावा लागतात फक्त आणि फक्त 21. 22 धावांचं माफक आव्हान. ओनली 22. येस आजच्या दिवसातला एकदम निच्चांक आहे. चला टॉस आम्ही करणार आहोत नवी मॅचची. पर्णिका 11 आणि VH11 दोन्ही कॅप्टन आहेत भूषण आणि रोनित. जाऊया आणि करूया टॉस. चला वासुदेवजी पाटील वासुदेवजी विश्वनाथजी पाटील आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करून घेणार आहोत. सन्माननीय वासुदेवजी पाटील. पर्णिका 11 आणि VH11चा 32 धावा डिपेंड का दुसरी मॅच जिंकले. पर्णिका 11 पहिली मॅच हारली पण दुसरी मॅच जिंकले. तब्बल आपसामध्ये 5-5 सामने खेळते प्रत्येक टीम. वासुदेवजी पाटील आपला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो. आपण या मंचावर आपल्या शुभ हस्ते नवी मॅच आम्ही टॉस घेणार आहोत. एका बाजूला पर्णिका 11 आणि VH11 दोन्ही कॅप्टन उपस्थित आहे. कोहिनूर ऑफ द नवी मुंबई भूषण पाटील आणि नुकतेच काय कॅप्टन्स केली रोनितने 32 धावा डिपेंड करताना. फक्त 22 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. विराट वॉरियर्स 8 गडी बाद 21 बनवल्या. सुपर कॅप्टनशिप इन दिस मॅच बाय राहुल कांबळे. श्री गणेश पाटर्सने टॉस जिंकला. पहिला फिल्डिंग घेतला आणि त्यामध्ये विराज वॉरियर्सने पहिल्या 5 ओव्हरमध्ये खेळताना फक्त 21 बनवल्या. 8 गडी बाद 21. आदरणीय त्या दरम्यान वासुदेवजी विश्वनाथजी पाटील यांचं होतं आगमन. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. एका बाजूला भूषण दुसऱ्या बाजूला रोनित अशा आत्ता मामा भाऊची कडवी झुंज. आदरणीय सन्माननीय वासुदेवजी विश्वनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते घेतो आम्ही टॉस. नवी मॅच पर्णिका 11 VH11च्या दरम्यान नवी मॅच. नाणक मात्र स्विंग केलं जाईल. अतिथी सन्माननीय वासुदेवजी पाटील.
एका बाजूला आत्या भाऊ, दुसऱ्या बाजूला मामे भाऊ, अशी कडबी झुंज नवीन मॅच मध्ये बघणार आहोत. टॉस झाली आणि टॉस जिंकलाय मॅच मध्ये. चला भूषण टीम कॅप्टन पण काही ऑन द टॉस आणि चूज द बॉलिंग फर्स्ट. क्षेत्ररक्षण निवडलाय भूषणने. तब्बल 13 मॅच आणि एक प्रेक्षणीय मॅच म्हणजे 14 मॅच. अजूनही 10, 11, 12 म्हणजे 5 मॅच आहे या मॅच नंतर. 8, 5, 13 एक प्रेक्षणीय म्हणजे 14 मॅच पूर्ण करायचं आहे. तर वेळ घेऊ नका मित्रांनो जास्त. 22 धावांचं लक्ष आणि त्या लपसाचा पिछा करत स्वतः टीम कॅप्टन. पहिल्या मॅचमध्ये निराश केलं होतं. पहिल्याच बॉलमध्ये राहुल कांबळे, पण ती जबाबदारी त्याच्या भाऊने उचलताना मॅच काढून दिली उमेश कांबळेने. पहिला बॉल दर्जेदार फटका. ओ माय गॉड, बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स सलामी देताना षटकार खेचला. मॅच लवकर फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये उतरल्या आला सलामीला. पहिला मॅचचा राग मात्र पहिल्या बॉलमध्ये काढताना ठोकला षटकार दीपकच्या विरोधामध्ये. दमदार सुरुवात, साने सुरुवात, षटकार ठोकल्या, दन खात खोलते कॅप्टन राहुल. दीपक, ओ माय गॉड, इनफिल्ड कडक बेधडक पण चांगले फिल्डिंग. कव्हर केलं अगदी डाव्या बाजूला जाताना फिल्डिंग करताना काऊकोंडा क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान आणखी 2 षटकार, 2, 8 धावा, लक्ष 22. आता कमी दिसू लागले स्कोर. पहिला षटकार 2, 8, फक्त 22 बनवायचे आहेत. 5 ओव्हरमध्ये 5 षटकामध्ये प्रत्येक ओव्हर 5 बॉलचे आहे. 2 धावा आल्या, 8 बनला. आणखी एक तगडा फटका, एलिमिनेशन कमतरता, डाऊन द बॉल, जेल ड्रॉप. पकडो क्या जीतो मॅच. कॅप्टनचा जय सोडला, सिंगल घेतली आणि जबाबदारी आता सोपवली उर्वरित 2 बॉलसाठी आपल्या बंधूंवरती. प्लेअर ऑफ द मॅच उपेशने मॅच खेचली होती अगदी. राहुल गेल्यानंतर संयमी आक्रमकचं प्रत्यय दिलं होतं. त्याचा मिलाप करताना मॅच काढली होती उमेशने. व्हॉट अ क्लासिकल स्ट्रोक, परंतु कमतरता. हो, पहिल्या मॅच मध्ये राहुल 0वर, या मॅच मध्ये उमेश 0वर. काय योगा आहे पा. डाऊन द बॉल, स्लॉक स्वीप, उपरी किनारा, सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला विकेट श्रीगणेश फायटर्सला. पहिला एक बंधू कॅप्टन राहुल पहिल्या मॅच 0वर. दुसऱ्या मॅच मध्ये काय घडलं तर त्याचा बंधू उमेश 0वर. 22 लक्ष असताना नंबर पहिला झटका लागला श्री गणेश फायटर्स टीमला. फक्त 21 बनवल्या 8 गडीबाज. आजच्या दिवस रात्री सर्वात लो स्कोर. याच्या अगोदर VH11ने 32-31 लावल्या होत्या. त्याच्या खाली मात्र टीम गेला, पण ती मॅच कुशल नेतृत्वामध्ये जिंकून दिली होती. टॉप ऑफ द बेस्ट कॅप्टनशिप रोनित अशोक पाटील डिपेंड केलं आणि ती मॅच 2 धाव संख्येने जिंकली होती. व्हॉट अ मॅच, सुपर बॉलिंग यार. विल कम बॅक या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक म्हणता येईल, कारण 3 बॉलमध्ये दीपकने तब्बल 9 धावा. नंतर विकेट घेतली उमेशची, नंतर शेवटचा बॉल डॉट. अशा पण पहिला ओव्हर पॉवर प्लेचा संपला. 9वर 1 सद्यस्थिती 22 लक्ष. आता इथून फक्त आणि फक्त 13 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 20 चेंडू आणि फक्त 13 धावा. साडेतीन वाजल्यानंतर आमचा आवाज प्रश्नाचे जे कडक निर्बंध आहे त्या निर्बंधांना धरूनच मात्र ही स्पर्धा. कारण या स्पर्धेचे सर्व विनेश सेठ पाटील आम्हाला सांगितलं का याच्यानंतर आवाज जास्त मात्र देऊ नका, फक्त स्कोर सांगा. फक्त तेवढंच आम्ही करतो. पहिली ओव्हरची झाली समाप्ती आणि धावा लागतात 9. 13 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत बाकी 20. भाविन तगडा स्ट्रोक. नो मॅन इज देअर. कडक स्ट्रोक ओव्हर द लॉंग ऑन द अप
ऑन द अपराइट स्ट्रोक ऑफ द टीम कॅप्टन. मॅच लवकर फिनिशच्या दिशेने. तगडा स्ट्रोक. जी कमतरता होती खूप मात्र वैतागलं होतं पहिल्या मॅच 0 पर्यंत, पण ती कमतरता या मॅचमध्ये भरून काढताना टीम कॅप्टन राहुल कांबळे. धावसंख्या 15. इथून फक्त 7 धावांची आवश्यकता. ओनली 7 रन्स रिक्वायर्ड. जोरदार प्रयास. बीट करून लाईन मिस. डॉट बॉल. पंधरा झाल्यात. फक्त 7 धावा दूर. विचार केला श्री गणेश फायटर साठी. पहिली मॅच जिंकली ना. येस, पहिली मॅच जिंकली म्हणजे जी VH11 केले दुसरे मॅच 2 जिंकताना, तशी मात्र ही मॅच जिंकताना टेबल पॉइंट मध्ये त्यांच्या बरोबरीने गुणतालिकेमध्ये हा टीम मात्र दिसेल श्री गणेश फायटर्स. दुसरी मॅच जे पाहिले होते समान स्मॅशर्सला त्याने हरवलं होतं. आणखी एक विकेट. जेव्हा धावसंख्या जिंकण्यासाठी फक्त ने फक्त 6, तर बॅट्समन आता इथे सचिन साहू याचा खेळीचा होता अंत. इट कम्स टू द एंड. क्लीन बोल्ड. दांडी गुल. यू मिस किस टू द स्टंप. असं घडताना परतलाय. 6 धावांची आवश्यकता. 16 झाल्यास 22चं लक्ष. दुसरी टीम 2 विजय संपादन करण्याच्या अगदी समीप आहे, पण मॅच जिंकली नाही अजून. पहिली मॅच काय झाली होती. लो स्कोअर मॅच. अफलातून 2 धावसाने बीट केलं होतं. निसट्टा पराभव स्वीकारला. सिद्धे विनायकला भाग पाडलं होतं. सिद्धे बॉईज लॉस द मॅच ऑन स्कोर अगेन्स्ट टू द VH11. आता फक्त 6 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. श्री गणेश फायटर्स. नवीन बॅटर गौरव. दोन षटकारे सहित वैयक्तिक 16 जाऊन पोहोचले टीम कॅप्टन राहुल कांबळे. आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. नवी मॅचची टॉस झाले. पन्निका 11 वॉन द टॉस. भूषण पाटील आणि चूज द बॉलिंग फास्ट. बॉलिंग फर्स्ट करणार आहेत नवी मॅच मध्ये. आता इथे फक्त 6 धावा दूर. 16 झाल्यात. बॅकफुटवर जाता कट करायचं होतं. लाईन मिस केली. स्विंग इन द मिस. डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ. पावडे 2 ओव्हर संपल्या. 8 धावांच्या सरसने 2 गडी गमावल्यानंतर 16 धावा धावफलकावर. षटकार 2 खेचलेत. वैयक्तिक तर 16 लागलेत. 16च्या 16 धावा कॅप्टनने काढलेत. त्यात तेवढ्या धावा टीमच्या 16 आहेत स्कोरवरती. 100 बॅटिंग बाय टीम कॅप्टन राहुल कांबळे. 6 धावांची आवश्यकता आणि 15 चेंडूचा खेळ बाकी. रवी पाटील आता बॉलिंग मार्कवर. 15 मध्ये फक्त 6 श्री गणेश फायटर साठी. स्लॉक सेफ खतम केले. मॅच काय. यस, फिनिश. मॅच फिनिश. 14 चेंडू शिल्लक. 8 गडी राखून हा दणदणीत दुसरा विजय मात्र मिळवताना श्री गणेश फायटर. वेल डन श्री गणेश, ज्याने श्री गणेश फायटर्स 2च्या 2 मॅच खेळलेत. 2च्या 2 जिंकल्यात. आणि यस, मेडन 3 विकेट. नो डाऊट. खऱ्या अर्थाने 21 मध्ये थांबवण्याचं ज्या बॉलरनं काम केलं, मेडन 3 विकेट ज्याने घेतले, तोच ठरतो या मॅच.